हॅलो लवली पीपल, झोप ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जर ती बाळासारखी तुम्हाला आपोआप येत नसेल तर झोप हे तुमच्यासाठी व्यत्यय आहे. आणि जर असं होत असेल तर ही कार्यशाळा तुमच्यासाठी आहे. झोप जेव्हा बऱ्याच वेळेला एखाद्या माणसाला प्रयत्न करूनही लागत नाही, रात्री तो तळमळत राहतो, इकडे तिकडे कूस बदलत राहतो, तर त्याला लागत नाही, तर कधी कधी अर्धी रात्रीतनं स्वप्न येऊन त्याची झोप बिघडून जाते आणि मग तो बिघडत बसतो तरी त्याला झोप लागत नाही. आणि किंवा कधी कधी 8 तासाची झोप तासांमध्ये तर पूर्ण होते, पण सकाळी उठल्यावर त्याला उल्हसित वाटत नाही, दिवसा कामाला जावंसं वाटत नाही, दिवसभर त्याला झोपावं हीच इच्छा राहते. तर कधी त्याचं रात्री झोपतानाच इतकं अंग दुखायला लागतं ज्यामुळे त्याला झोप लागणंच शक्य होत नाही. ह्यापैकी कुठलीही गोष्ट जर तुमच्याबरोबर होत असेल तर तुमच्या झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये एक अडथळा आला आहे. आता हे अडथळे प्रत्येकासाठी वेगवेगळे असतात. काही जणांना उद्याची आठवण येते, कामांची आठवण येते, काही जणांना चिंता वाटते, काही जणांना जुन्या आठवणी येतात ज्याच्यात ते दुःखी झाले होते म्हणून ते दुःखी कष्टी होतात, आणि काही जणांना उद्याच्या परीक्षेची चिंता वाटायला लागते, हुरहुर वाटायला लागते म्हणून झोप लागत नाही. आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होत असतात तेव्हा आपल्या शरीरातली पूर्ण नैसर्गिक चयापचय आणि इतर सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या बदलत असतात, आपले हॉर्मोन्स बदलत असतात आणि आपल्यामध्ये स्ट्रेस तयार होत असतो, चिंता तयार होत असते, एन्झायटी आणि डिप्रेशनसाठी होणारे जे हॉर्मोन्स असतात ते तयार होत असतात. म्हणून ही छोटी घटना नाही तर हा एक मोठ्या गोष्टीचा अलार्म आहे आणि म्हणूनच ह्याकडे पूर्णपणे लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण आपण जर ह्या अलार्मकडे दुर्लक्ष केलं तर आपण मोठ्या रोगांना आपल्याला सामोरं जावं लागेल. झोप जेव्हा कमी येते, झोप जेव्हा अडथळ्याची असते तेव्हा आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर परिणाम होतो, आपल्या हार्टवर परिणाम होतो, आपण लवकर म्हातारे दिसायला लागते, आपलं आयुष्य कमी होतं, आपल्याला स्मरणशक्ती कमी होते, प्रत्येक गोष्टीतला फोकस, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी ह्या सगळ्या गोष्टी ऱ्हास पावतात. तसंच एखाद्या माणसातली पॉझिटिव्हिटी पण ऱ्हास पावते आणि त्याचबरोबर त्याची कार्यक्षमता कमी होते व थकवा दिवसभर जाणवत राहतो. निसर्गाने सगळ्यांना झोप हे वरदान दिलेलं आहे आणि फक्त माणूस झोपेमध्ये त्याला व्यत्यय येत आहे. वेराज निसर्गामधले प्राणी, झाडं आपली झोप पूर्ण करतात, कारण झोप ही नॉन निगोशिएबल आहे, तिला दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि बायोलॉजीमध्ये त्याला दुसरं कुठलंही उत्तर नाही. झोपेसाठी तुम्ही आत्तापर्यंत बरेच प्रयत्न केले असणार, जसं की मेडिटेशन केलं असेल, कुठलं वेगळं प्रकारचं संगीत ऐकलं असेल, दिवसभर खूप स्वतःला थकवलं असेल ताकी संध्याकाळी तुम्हाला बेडवर पडल्या झोप येईल. आणि हे सगळं करून सुद्धा जेव्हा तुमच्या झोपेची सायकल बरोबर रिदमिकली बरोबर होत नाहीये तेव्हा तुम्ही कुठेतरी निराश झाला आहात, हतबल झाले आहात, तुम्हाला कळत नाहीये ती जी असहाय्यता आहे तुमच्यामध्ये. त्याच्यासाठीच ही कार्यशाळा तुमच्यासाठी घेऊन आहोत, कारण या कार्यशाळेमध्ये ह्या सगळ्या बाह्य गोष्टींबरोबर आम्ही ज्या अंतर्मनातल्या गोष्टी आहेत, अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी, जे पॅटर्न, ज्या सवयी तुमच्या जडून राहिलेल्या आहेत त्या सवयी तिथून बाजूला केले जातात आणि नवीन सवयी घडवल्या जातात. म्हणजेच न झोपण्याची ही जी सवय आहे ती तुमच्या शरीराला आणि मनाला जी लागलेली आहे ती सवय अंतर्मनातनं वेगळी केली जाते. त्या ठिकाणी एक नवीन सवय एस्टॅब्लिश करण्याची अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते आणि हे जे बदल असतात ते बदल तुमच्यामध्ये कार्य करत राहतात, जन्मभर करत राहतात, जेव्हा की तुम्हाला त्याच्यासाठी कुठलं स्तोत्र, मंत्र, रेग्युलर एक्सरसाइज करायची गरज पडत नाही, कारण हे जे सर्व बदल असतात हे अंतर्मनातून केलेले असतात आणि म्हणून ते पूर्णपणे परमनंटली झालेले असतात. आणि मग तुम्हाला जी झोप लागते ती गाढ झोप असते, तिचा तास नाही, तिची क्वालिटी काउंट होते, कारण तुम्ही सकाळी जेव्हा उठता तेव्हा एकदम उल्हसित असता आणि एक उल्हसित माणूस त्याचं जीवन सुरक्षित समजतो. ॲट द सेम टाईम तो आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडवून आणू शकतो आणि तो सक्सेसफुल होतो. जर तुम्हाला हे सगळं हवं असेल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करते ह्या कार्यशाळेमध्ये. महाराष्ट्र कल्चर क्लब, महाराष्ट्र टाइम्स आणि मास्टरिंग माइंड्स यांच्या संयोगातून आम्ही ही कार्यशाळा 8 ऑगस्टला शनिवारी सकाळी 11:30 ते 1:30 ह्या वेळेमध्ये मायक्रोसॉफ्ट टीम्स ऑनलाईन घेत आहोत. जरूर या आणि हे जो झोपेचं मॅजिक आहे हे नुसतंच समजावून घेऊ नका, तर स्वतःमध्ये बदल अनुभवा आणि स्वतःला ही एक नवीन अपॉर्च्युनिटी द्या. थँक्यू सो मच.